नमस्कार. भारतात 21,413 जागा तर महाराष्ट्रामध्ये 1,498 जागा हे केवळ आणि 10वी पास विद्यार्थ्यांसाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला परीक्षा द्यायची आवश्यकता नाही, केवळ 10वी पास असणं आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या नोकरीसाठी देणार आहे. पोस्ट कुठली आहे तर GDS नावाची पोस्ट आहे, ग्रामीण डाक सेवक. तर यासाठी तुमच्या भागामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केवळ एवढाच नाही, तुमची वयाची अट काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, परीक्षा फीस काय आहे आणि फॉर्म कुठं भरायचा, या सर्व माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. केवळ 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 5 मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकतात. पुढे न जाता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन जर असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ, धमाकेदार व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगणार आहे की परीक्षा फीस किती आहे. याला परीक्षा फीस केवळ 100 रुपये आहे. आणि वेतन श्रेणी काय लागू आहे ते पाहूया. BPM म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,380 रुपये आहे. तर ABPM ज्याला डाक सेवक म्हटलं जाते, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, आणि त्यांची पगार आहे 10,000 ते 24,470 रुपये आहे. आता या पोस्टसाठी वयाची अट काय आहे तर कमीत कमी 18 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असायला पाहिजे. यात थोडी तफावत आहे. त्यामध्ये काय वेगवेगळ्या पद्धतीचे कॅटेगरीज आहेत त्या पद्धतीने तुम्हाला वयाची अट दिलेला आहे. त्यामध्ये शेड्युल्ड ट्राईब ज्याला आपण ST म्हणतो त्याच्यासाठी 5 वर्ष आणि शेड्युल्ड कास्ट SC म्हणतो त्याच्यासाठी 5 वर्ष दिलेलं आहे. अदर बॅकवर्ड क्लासेससाठी 3 वर्षाचा अवधी दिलेला आहे. पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज OBC मध्ये असेल तर 13 वर्षाची अवधी दिलेला आहे. पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज PWD मध्ये असेल तर त्याला 10 वर्षाची अवधी दिलेली आहे. आणि डिसॅबिलिटीज PWD प्लस SC ST जर असेल तर 15 वर्षाची अवधी, म्हणजे जास्त कालावधी त्यांना दिलेला आहे वयाची अट. जरी समजा 55 वर्षाचे असले तरी त्यांनी भरू शकतात. वयाच्या पात्रतेनंतर आपण पाहूया एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे. तर शैक्षणिक पात्रता ही केवळ 10वी पास असायला हवं, ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक विषय असणार आहेत. मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे आवश्यक विषय असले पाहिजेत. आणि बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन ऑफ गव्हर्नमेंट मधला कुठल्याही राज्यातल्या बोर्डाचं चालू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या लोकलच्या ठिकाणचे आहात त्या ठिकाणची भाषा येणं आवश्यक आहे. दुसरे आणि महत्त्वाचं क्वालिफिकेशन म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे, तुम्हाला सायकलिंग करता आलं पाहिजे. आणि तुम्ही आता प्रश्न पडत असेल तुम्हाला की अर्ज नेमकं कुठं करायचं. अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्ट GDC online.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यानंतर पेमेंट भरायचं आहे, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. यासाठी मी या व्हिडिओच्या लिंक खाली तुम्हाला ती वेबसाईट दिलेला आहे, संकेतस्थळ दिलेलं आहे. निळ्या अक्षरावरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आता आपण पाहणार आहोत सर्कल वाईज किती जागा या ठिकाणी पोस्टाच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामध्ये मराठी बोलणाऱ्यांना जे महाराष्ट्रात वास्तव्यात आहेत त्यांच्यासाठी आहे. OBC साठी एकूण जागा 323 आहेत, तर ओपनसाठी 683 जागा आहेत. SC साठी 137 जागा आहेत आणि ST साठी 131 जागा आहेत. EWS यांच्यासाठी 146 जागा, तर PWA यांच्यासाठी 15 जागा आणि PWD-B यांच्यासाठी 20 जागा आणि PWC-DC 17 जागा आणि PWD-E यांच्यासाठी 1 जागा आहे. तर टोटल अशा पद्धतीने 1473 जागा जी आहेत ते डाक विभागात निघालेले आहेत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी आपल्याला परीक्षा नाहीये, पण कशा पद्धतीने हा सिलेक्शन प्रोसिजर केला जाईल. तर यासाठी तुम्हाला तुमच्या 10वीत मिळालेल्या मार्कावरती प्रत्येक विषयामध्ये तुमचे मार्क्स पकडले जातील आणि त्यानुसार तुमचं लिस्ट लावण्यात येईल. आता सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करावं लागतील. त्यासाठी तुमचा मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफ द्यावं लागेल. तशाच पद्धतीने तुम्हाला ओरिजिनल जो आहे मेडिकल सर्टिफिकेट, जे की मेडिकल ऑफिसरकडून तुम्हाला भेटलेलं आहे, ते पण भारत सरकारच्या. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन्हीही सगळ्या सर्टिफिकेटांचं 2 जे काय आहेत ते सेट्स तुम्हाला त्यांना पाठवून द्यावं लागेल, जे की तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षराने अटेस्टेड करू.